मुंबई गोवा महामार्गावर सुविधांआधीच टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। पळसपे ते कासपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी खारपाडा इथल्या टोल नाक्यावर टोल वसुली केली जाते। मात्र महामार्गाचं काम हे अपुऱ्या अवस्थेत असताना टोल आकारणीला कोकणवासियांनी विरोध करायला सुरुवात केली आहे। स्थानिक वाहनांना टोलमुक्त प्रवास करता आला पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे। या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी आता लक्ष घालावं अशी मागणी हे नागरिक करतात। तर महामार्गावर सुविधांआधीच अशा प्रकारे टोल धाड पडलेली आहे। टोल सुरू करण्यात आलाय, त्यामुळे इथल्या स्थानिकांनी मोठा संताप याबाबत केलेला आहे। तर मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली आता सुरू झालेली आहे। सुविधांआधीच ही टोल धाड एक प्रकारे पडलेली आहे। स्थानिक वाहनांना तरी टोलमुक्त प्रवास करता आला पाहिजेच अशी मागणी इथल्या स्थानिकांची आहे। तर नागरिकांनी ही मागणी आता लावून धरली आहे। लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावं अशी त्यांची मागणी आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण नसताना आज अगदी घाईघाईने टोल नाका सुरू केलेला आहे। याचा अर्थ असा आहे की कोकणवासियांना हे जे काय मुंबई गोवा किंवा सध्याचं सरकार आहे ते गृहीत धरत आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्रात टोलमुक्ती होऊ शकते, खारघरचा टोल बंद होऊ शकतो। मग ज्या महामार्गाने 16 वर्ष आमच्या जीवाशी खेळलेला आहे आणि शिवाय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जेवढा सफर केलेला आहे ते लक्षात घेता आम्हाला टोल माफी मिळाली पाहिजे। तर नागरिकांच्या अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। स्वप्नील, निश्चितच सुविधांच्या आधीच या ठिकाणी टोल धाड पडलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण कुठल्याही सुविधा नसताना अजूनही रस्त्यांवरचे खड्डे कायम असताना टोल मात्र वसूल केला जातो आहे। अत्यंत संतप्त भावना दिसतात। काय नेमकं नागरिकांचं म्हणणं आहे आणि काय यावर आता शासन लक्ष घालणार का? नक्कीच मी खारपाडा टोल नाक्यावरती आहे। टोल वसुली सुरू झालेली आहे, मात्र अपुऱ्या सुविधा आहेत। गेल्या 14 वर्षांपासून खरं तर हा मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू, अद्यापही तो अपूर्ण आहे। टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे, मात्र टोलवरची सुद्धा सुविधा या अपुऱ्या पाहायला मिळतात। एकीकडे केबिन जे कर्मचाऱ्यांसाठी असतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत, त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मात्र दुसरीकडे ज्या प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते त्या प्रवाशांना सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा या देण्यात आलेल्या नाहीत, कारण अद्यापही या ठिकाणी शौचालय असेल, प्रसाधनगृह असेल यांचं काम सुरू आहे। काल सुद्धा या ठिकाणी नागरिक होते, ते संतप्त होते, ते आपल्याला संतप्त भावना त्यांच्या ऐकायला मिळाली। आपल्यासोबत या ठिकाणी आता स्थानिक सुद्धा या ठिकाणचे आहेत, त्यांचे संवाद साधू। काय नक्की अडचणी आहेत, कारण एकूणच सुविधा सुद्धा या ठिकाणी नाही आहेत, प्रवाशांना सुविधा नाही। तुम्ही आता या ठिकाणी पास झालात, तुम्हाला सुद्धा सुविधा मिळाली नाही। बघा, तुम्ही पाहू शकाल मोदीजींचं वाक्य आहे की आपला देश हे आजच्या कंडिशनमध्ये जगात मोठा देश आहे। तुम्ही पाहू शकाल की या टोलची हालत बघा, अक्षरशः माणूस उघड्यावर बसलाय। म्हणजे एवढी तरी काय घाई लागली होती या टोल चालू करायची की जे अशा पद्धतीने तुम्ही बघाल, पाहू शकाल की तुम्ही टोल पूर्णपणे फुटलेला टोल हा चालू करण्यात आलाय। आता तुम्ही बघाल की ह्याचा जो स्ट्रेच आहे कर्नाळा स्पोर्ट्सपासून ते कासूपर्यंत अद्यापही इनकम्प्लीट आहे। कुठल्याच ठिकाणी पूर्णपणे काम झालेलं नाही आहे। मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवू शकतो, इथं वॉशरूम्स आहेत, अद्यापही वॉशरूमची टाकी बांधली गेलेली नाही आहे, पलीकडच्या वॉशरूमला प्लास्टर झालेलं नाही आहे। मग ह्या सगळ्या इनकम्प्लीट गोष्टी असून ह्या टोल नाका चालू करायची एवढी काय घाई लागली होती, हा एक सवाल मला शासनाला विचारायचा आहे। काल आमचं आंदोलन झालं, आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 8 दिवसामध्ये आम्ही चालू करू म्हणून, पण 8 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय चालू होण्यासारख्या नाही आहेत, हेच आम्हाला ते म्हणायचं आहे। आणि इथं स्थानिक LMV वाहनांना टोल घेऊ नये हीच आमची मागणी आहे। आता बघूया सरकार काय करते। लाईट मोटर व्हेकल्सला 95 रुपयाचा टोल या ठिकाणी आकारण्यात येतो, मात्र अद्यापही सुविधा या अपुऱ्या पाहायला मिळतात। आपण कर्मचारी जर बघितले तर या केबिनमध्ये बसलेले आहेत, मात्र त्यांना सुद्धा अनेक समस्या या ठिकाणी आहेत। खालती सुद्धा एक टाकी आहे, या टाकीवरती खरं तर प्लायवूड ठेवून त्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही गाड्या येतात आणि त्यांची टोल वसुली जी आहे ती फास्टॅगच्या माध्यमातून केली जाते। खरं तर ही गाडी येते समोरून, आपण या गाडीवाल्यांशी संवाद साधू। रस्ता अपूर्ण आहे, मात्र टोल सुरू झालेला आहे, टोलवरती सुविधा सुद्धा नाही आहे। ॲक्च्युली रोड तर पूर्ण अपूर्णच आहे, कुठे कुठे खड्डे एवढे मोठे पडलेत की सांगू शकत नाही। हे टोल चालू केला आहे, पहिला रोड सुधारा, नंतर तुम्ही तुमचा टोल वसुली करा। प्रसाधनगृह असेल, शौचालय असेल, ते सुद्धा या ठिकाणी अजून बनलेलं नाही, काहीच नाही, तर काहीच सुविधा नाही बघा, काहीच नाही सुविधा आहे ना। टोलची घाई पडले, पैसा फक्त दिसतोय, माणसं मारतात इथे रोडवरती दिसत नाही, पैसा दिसतोय, असं एकंदरीत संतप्त भावना आपल्याला पाहायला मिळते। इथे कर्मचाऱ्यांसाठी सोय नाहीये। दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा टोल नाक्यावरची ही परिस्थिती आहे। टोल नाक्यावरती जे स्पीड ब्रेकर बसवले, अगदी निकृष्ट दर्जाचं हे काम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते, कारण हे स्पीड ब्रेकर गाडी स्लो करण्यासाठी आणि या ठिकाणी या टोल नाक्यावरती गाडी थांबण्यासाठी लावण्यात आलेले आहेत। मात्र त्या
स्पीड ब्रेकर सुद्धा इथे तुटून त्यांची अवस्था दुरावस्था झालेली आहे. अशा प्रकारचा हा टोल नाका आहे आणि आता टोल वसुली सुरू झालेली आहे. सध्या गाड्या थांबवण्यात येत नाहीये, मात्र ऑटोमॅटिक प्रणाली म्हणजेच फास्टॅगच्या माध्यमातून हा टोल वसुली केली जाते. या ठिकाणी आपण नंबर प्लेट सुद्धा पाहतो. ज्या गाडीची टोल वसुली केली जाते त्या गाडीचा नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, MH03. आत्ताच या गाडीचं जे आहे ती टोल वसुली झालेली आहे. आणखी एक गाडी येते. खरं तर कोकणामध्ये जातात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल याच रस्त्याने जातात. काका, हे खरं तर टोल नाका सुरू झालेला आहे. रस्ता अद्याप सुरू झालेला आहे. पुढे रस्त्याचं काम सुद्धा आहे. अनेक खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. टोल नाका घ्यायला नको पाहिजे. कधी चालू करायला पाहिजे होतं तुमच्या मते? का नक्की माहीत नाही, पण टोल नाका घ्यायला नको आहे. रोड क्लिअर नाही जोपर्यंत रस्ता. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत टोल घेतला नाही पाहिजे, अशा प्रकारचे मत आणि अशा प्रकारची भावना, संतप्त भावना आपण प्रवाशांची ऐकलेली आहे. अगदी खरं आहे स्वप्नील. खरं तर जितकं गंभीर आहे तितकंच हे सगळं हास्यास्पद सुद्धा सगळी परिस्थिती दिसतेय. स्पीड ब्रेकर नाहीये, तिथे बसलेल्या कर्मचाऱ्यांना केबिन्स नाहीयेत, कुठल्याही सुविधा नाहीयेत आणि सुविधा नसताना अशा प्रकारे टोल वसुली मात्र सुरू आहे. आणि फास्टॅग असल्यामुळे ऑटोमॅटिक हा टोल सुद्धा वसूल केला जातो, त्यामुळे गाड्यांना थांबवण्याची सुद्धा गरज पडत नाहीये. खरं तर हा कुठल्या प्रकारचा कारभार आहे असं म्हणायला खरंच वाव आहे. धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.